तर बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रत्येकाच्या कल्याणाची बाब मांडलेली आहे. म्हणून आपण बाबासाहेबाला कोणीच विसरणार नाही, ही देखील काळाची गरज आहे. कारण या देशात बोलण्याचं, संविधानिकरित्या आपलं मत मांडण्याचं, तुम्हाला मोर्चा आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य कुठल्या देवदेवताने दिलं नाही, ते स्वातंत्र्य एका बापाने दिलंय. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून ही आरक्षणाची पहिली प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देखील नावाने तुम्हाला एकसंघ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जो स्वाभिमान जागृत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्याच्यानंतर स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजेने केलं. त्यामुळे समाज एकवटला. त्यामध्ये गोरगरिबांच्या समस्या होत्या, फीस भरताना अनेक आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे समाजाची पिळवणूक होत होती. त्यामुळे तो समाज जागा झाला आणि त्या समाजाच्या एकजुटीला विजय मिळवला. तर त्यामध्ये सर्वांचं अभिनंदन. सांगायचं तात्पर्य, जातीय तेढ कसं कमी होईल याकडे लक्ष द्या. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक नावाची शाळा आणि इंस्टाग्राम नावाचं कॉलेज थोडं बंद करून आपण भारत माझा एक देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, हे कोणी विसरणार नाही याची काळजी घ्याल अशी एक अपेक्षा सर्वांसमोर ठेवतो. सर्वांना तो जो तुमचा सामाजिक विजय आहे त्या विजयाबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो.